Today we are going to start our exercise. In this exercise all types of questions will be revised. First is the sum of additive inverse and multiplicative inverse of 2 is. Sum of additive inverse and multiplicative inverse of 2. Now first tell me what is mean by additive inverse. Additive inverse means जस्ट साइन चेंज होते. ॲडिटिव्ह इन्व्हर्समध्ये काय होते, फक्त साइन चेंज होते, प्लसचं मायनस मायनसचं प्लस. अँड मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स मीन्स त्याचा रेसिप्रोकल. त्या दोघांची सम तुम्हाला विचारली आहे. सो टूचं ॲडिटिव्ह इन्व्हर्स ॲडिटिव्ह ए आय मीन्स ॲडिटिव्ह इन्व्हर्स ऑफ 2. व्हॉट इज ॲडिटिव्ह इन्व्हर्स ऑफ 2? ॲडिटिव्ह इन्व्हर्स ऑफ 2 इज -2. फक्त साइन चेंज होते ना. अँड मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स मीन्स MI ऑफ 2. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स मीन्स रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे त्याला फक्त उलटं करायचं. काय 2चा रेसिप्रोकल 1/2. 2 मीन्स 2/1 ना. 2 मीन्स 2/1. याचा रेसिप्रोकल हा न्यूमरेटर डिनॉमिनेटर जातो आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो, मीन्स 1/2. सो देअर सम, हेज देअर सम, त्यांची सम काय विचारली, यांची ॲडिटिव्ह इन्व्हर्स इज -2 अँड मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स इज 1/2. व्हॉट इज देअर सम? सम काय होईल त्यांची, याचा डिनॉमिनेटर काय आहे +1. सो 1 आणि 2 यांचं एलसीएम 2, क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 × 2 -4 प्लस 1 × 1 1 -4 + 1 -4 + 1. साईनचे तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर आहे. एक अपोजिट साईन, एक निगेटिव्ह साईन आणि एक पॉझिटिव्ह साईन, यांची सम काय असते, सबट्रॅक्शन अँड साईन ऑफ ग्रेटर नंबर. -4 आणि +1 यांची सम काय होईल, -3 / 2. अपोजिट साईन असेल तर सबट्रॅक्शन करायची, म्हणजे 4 - 1 3 अँड साइन ऑफ ग्रेटर नंबर -3. -3/2 विच इज ऑप्शन नंबर बी. साईनची सम करताना लक्षात राहू द्या, एकदा रिवाइज करा. साईनची सम करताना बघा 10 -10 + -12 बोथ आर निगेटिव्ह. -10 अँड -12 दोन्हीही साईन निगेटिव्ह आहे. दोन्ही साईन सेम असेल, निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह, तर सेम साईन जे आहे ते द्यायचं. अँड यांची सम किती, 22. वन साईन पॉझिटिव्ह अँड अनादर इज निगेटिव्ह, देन अपोजिट साईन झाले ना, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, तर देअर सबट्रॅक्शन. मी सबट्रॅक्शन करताना मोठ्या नंबरमधून छोटा मायनस करायचा, म्हणजे 12 - 10 किती होते 2 अँड ग्रेटर नंबर इज 12, साइन ऑफ 12 इज +2. -100 + 80 -100 + 80 अपोजिट साईन, एक मायनस एक प्लस. काय करतो आपण, सबट्रॅक्शन अँड साइन ऑफ ग्रेटर नंबर. हिअर ग्रेटर नंबर इज 100, साइन ऑफ 100 इज निगेटिव्ह, मीन्स निगेटिव्ह अँड देअर सबट्रॅक्शन इज 20. तुम्हाला साईनचे सगळे कन्सेप्ट क्लिअर असेल असं समजून मी आता पुढे जाते. नेक्स्ट, हिअर ॲडिटिव्ह इन्व्हर्स ऑफ 3/-4. ॲडिटिव्ह इन्व्हर्स मीन्स ओनली साइन चेंजेस. ॲडिटिव्ह इन्व्हर्स मीन्स ओनली साइन चेंजेस. सो मायनस आहे इथे, नंबर तोच राहतो, मायनसचा प्लस होतो, प्लसचा मायनस होतो ॲडिटिव्ह इन्व्हर्समध्ये. सो 3/4 मीन्स ऑप्शन ए. ॲडिटिव्ह इन्व्हर्स मीन्स ओनली साइन चेंजेस, नंबर विल रिमेन सेम ॲज इट इज. अँड मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स साइन सेम बट the numerator becomes denominator and denominator becomes numerator, means त्याचा उलटा नंबर. Here the standard form means lowest form. स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच काय, लोवेस्ट फॉर्म. कशाचा, 192
अपॉन -168. नेहमी स्टँडर्ड फॉर्म किंवा लोवेस्ट फॉर्म काढताना तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहीत पाहिजे. सगळ्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट मला वाटते आपली झाली आहे रिव्हिजन. सो डिव्हिजिबिलिटी टेस्ट नाव किंवा SCF काढा. जास्त एका स्टेपमध्ये तुम्हाला आन्सर काढायचा असेल तर दोघांचा SCF काढायचा आणि त्यांनी डिवाइड करायचं. 2 मेथड आहे. काय स्टँडर्ड फॉर्म किंवा लोवेस्ट फॉर्म काढायचा असेल तर 2 मेथड आहे. एक तर कंटिन्युअस रिडक्शन, कंटिन्युअस डिवाइड करत राहायचं. सेकंड आहे दोघांचा SCF काढायचा आणि SCFने दोघांना डिवाइड करायचं. तर 2 मेथडने आपण दोन्ही मेथडने घेऊ. 192 SCF ऑफ 192 याचा हा SCF काढा. 192 अँड 168 यांचा SCF काढा. SCF काढताना दोघांच्या या मेथडने घेतलं तर दोघांचा कॉमन फॅक्टर प्राईम फॅक्टर कुठे 2 8 जार 16 2 9 जार 18 2 6 जार 2 8 जार 16 2 4 जार अगेन 2 4 जार 8 2 4 जार 8 2 8 जार 16 2 4 जार 8 2 2 जार अगेन 2 2 जार 2 4 जार 2 2 जार 2 1 जार. आता इकडे बघा याला 2 ने डिवाइड होते 21 ला होत नाही. SCF मध्ये दोघांचाही कॉमन डिवायझर पाहिजे. दोघांनाही डिवाइड झालं पाहिजे. LCM मध्ये वेगवेगळं असलं तरी चालते. तर या दोघांचा कॉमन डिवायझर आता 3 3 8 जा 3 7 जा 3 7 जा. नाउ 8 and 7 आर co-prime numbers. co-prime, व्हॉट इज माय co-prime? असं एक एक प्रॉब्लेम सोडवताना तुमच्या सगळ्या टर्म्स येतात तशा मी एक्सप्लेन करते, तुम्ही फक्त लक्ष द्या. 8 and 7 आर co-prime numbers. Now 7 is prime, 8 is not prime, but these numbers are co-prime. What is my co-prime? Co-prime numbers means which has no common divisor. 8 and 7 has no common divisor except 1. 1 is common divisor of all numbers. 8 and 7 are co-prime numbers. समजलं co-prime number म्हणजे त्याचा कॉमन डिवायझर नाही. सो याचा कॉमन डिवायझर नाही म्हणजे हा याचा SCF झाला. तर SCF मीन्स यांचा प्रॉडक्ट 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 3 2 2 8 8 3 जा 24 म्हणजे याला 24 ने डिवाइड होते. एक ही मेथड घ्या किंवा 2 2 2 ने असं कंटिन्युअस डिव्हिजन करत राहिलं तरी चालते. तर याला काय होईल मग 192 SCF ने डिवाइड करायचं. 168 डिवायडेड बाय 24 म्हणजे याच्यात आपले दोन्ही रिव्हिजन होऊन जाते. SCF काढायची रिव्हिजन झाली. ही दुसरी मेथड आहे. सर ही काय आता 24 ने याला डिवाइड केल्यावर काय येईल? आता कसं करायचं? पुन्हा डिव्हिजन करून पाहायचं नाही, डिवाइड करून पाहायचं नाही. हे बघा हा 192 ला या 24 ने डिवाइड किती राहणार आहे? 8. किती राहतं? 8. आणि 168 ला या हे 24 आहे. 24 × 7 मीन्स 168 ना. हे 24 × 7 मीन्स 168 म्हणजेच 24 ने याला डिवाइड केल्यावर किती रिमाइंडर राहील? 7. अँड साईन कोणता आहे? एक निगेटिव्ह. तर हे निगेटिव्ह साईन इथे डिनॉमिनेटरमध्ये आलं तर ते तुम्ही मध्ये पण देऊ शकता, न्यूमरेटरला देऊ शकता, कुठेही देऊ शकता. आता आपल्या ऑप्शनपैकी हे बी मध्ये हे साईन न्यूमरेटरमध्ये दिले आहे. तर सो आन्सर इज ऑप्शन बी. बघा या प्रॉब्लेममध्ये आपण SCF काढून दाखवला आहे. ती रिव्हिजन झाली. को-प्राईम नंबर काय म्हणतात ते झालं. हे रिड्यूस फॉर्म मीन्स स्टँडर्ड फॉर्म झालं आहे. रिड्यूस फॉर्म, लोवेस्ट फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म एकच वर्ड आहे. नेक्स्ट आणि दुसरी मेथड तुम्हाला सांगते. सेम प्रॉब्लेम आपण कंटिन्युअस रिडक्शन करायचं असेल तुम्हाला सपोज. आता आपल्याला माहीत नाही SCF समजा तुम्हाला नसेल काढता येत, एखाद्याला काढता येतच असेल पण नसेल येत. आता या दोघांचा कॉमन डिवायझर आहे 2. मग 2 ने डिवाइड करायला किती होते? 2 9 जार 18 2 6 जार 12 अगेन 2 8 जार 16 2 4 जार अगेन 2 ने डिवाइड करा. इथे येते 2 4 जार 8 2 8 जार 16 2 4 जार 8 2 2 जार अगेन आता 7 ने किती ने 4 ने होते 2 होते 2
2 जार 2 4 जार अगेन 2 2 जार 2 1 जार. आता 3 ने 3 8 जार 3 7 जार. एक ही मेथड आहे. डिवाइड 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 असे कंटिन्यूस डिवाइड करत राहायचं कुठपर्यंत को प्राईम नंबर येत नाही तोपर्यंत. किंवा दुसरी मेथड आहे दोघांचा एस-सी-एफ काढायचा आणि एस-सी-एफनी डिवाइड करायचं. सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे फोर्थ. द नंबर विच इज सबट्रॅक्टेड फ्रॉम 27/13 टू गेट -3/7 इज. क्वेश्चन इज फ्रॉम म्हणजे याच्यातून ह्याच्यातून काय सबट्रॅक्ट केल्यावर -3/7 मिळतो. या नंबरमधून कोणता नंबर सबट्रॅक्ट केल्यावर हा नंबर मिळतो. फ्रॉम म्हणजे याच्यातून सबट्रॅक्ट करायचा आहे. तो लेट दॅट नंबर बी एक्स. लेट दॅट नंबर बी एक्स. लेट दॅट नंबर बी एक्स म्हणजे एक्स सबट्रॅक्ट केलं कशामधून 27/13 मीन्स 27/13 मायनस एक्स सबट्रॅक्ट करायचं आहे इज इक्वल टू वी गेट व्हॉट -3/7. -3/7. आता हे लिनियर इक्वेशन आहे. हे तुम्हाला सॉल्व जर करायचं असेल तर एक मेथड आहे तुम्ही एलसीएमनी यांच्या एलसीएमनी मल्टिप्लाय करायचं. और सेकंड मेथड आहे हा आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे बट एक्स पॉझिटिव्ह एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. हा इथे एक्सचा साईन निगेटिव्ह आहे तर तुम्ही या निगेटिव्ह एक्स आहे ना याला इकडे ट्रान्सपोज करून घ्या म्हणजे पॉझिटिव्ह होते आणि हे दोन याला इकडे आणा म्हणजे काय होईल 27/13 हा -3/7 ट्रान्सपोज झाल्यावर काय येईल +3/7 आणि -एक्सचा झाला +x. If this is +x then you have to transpose 27/13. हा निगेटिव्ह एक्स असल्यामुळे आपण एक्सला तिकडे नेलं. पॉझिटिव्ह एक्स असता तर या नंबरला तिकडे नेलं असतं. आता ह्यांची सम करायची तर एक्स इज इक्वल टू व्हॉट 13 आणि 7. 13 आणि 7 बोथ आर प्राईम नंबर्स. फ्रॅक्शनचे ॲडिशनचे वेगवेगळे टाईप आहे. डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची सम करायची. डिनॉमिनेटर अलग अलग असेल एलसीएम काढून करायची. डिनॉमिनेटर हे प्राईम नंबर असेल को प्राईम असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तर इथे काय आहे 13 आणि 7 प्राईम नंबर्स आहेत तर यांचा प्रॉडक्ट 13 × 7 आणि ह्यांचा क्रॉस प्रॉडक्ट याच्याशी 27 × 7 प्लस 13 × 3 हे दोन नंबर्स आहे दोन टर्म्स आहे याच्यामध्ये. यांचा प्रॉडक्ट करा 27 7 जार 7चा टेबल येत नसेल टेबल लर्न करा चांगलं. 27चा टेबल येत नसेल तर 7 7 49 7 2 14 14 + 4 18. नेक्स्ट 13 3 39 13 7 91. एक्स इज इक्वल टू यांची सम बोथ आर पॉझिटिव्ह नंबर्स. पॉझिटिव्ह असल्यामुळे काय त्यांची सम इझी आहे. 9 + 9 18 1 8 + 3 11 + 1 12 नंतर 1 128/91 128/91 नाही एक कॅरी आला होता ना हां 228/91 ऑप्शन आहे. 228/91 ऑप्शन आहे आणि याचा रिड्यूस फॉर्म होते का नाही होतं का बघा. याचे फॅक्टर आहे 13 या 97चे फॅक्टर 2 आहेत. पण ऑप्शनमध्ये सगळ्यांचे डिनॉमिनेटर 91 91 91 91 आहे त्यामुळे 91 तसाच ठेवायचा असेल तर डिनॉमिनेटर तसाच राहील. मीन्स दिस इज करेक्ट आन्सर. सो ऑप्शन नंबर ए. कधी कधी ऑप्शनमध्ये दोन्ही ऑप्शन राहते म्हणजे त्याचा रिड्यूस फॉर्म राहील हा राहील त्याचा रिड्यूस फॉर्म राहील मग तिसऱ्या ऑप्शनमध्ये ए अँड बी बोथ असं पण राहते. तर त्यामुळे पहिलं आन्सर आल्याबरोबर तेच लिहायचं नाही सगळे टॅली करून बघायचे. सो सेकंड पण कधी असते कधी कधी थर्ड पण असते कधी कधी ऑल आर करेक्ट पण असते. सो फर्स्ट चेक वेदर ऑल आर करेक्ट और सेकंड इज करेक्ट थर्ड इज करेक्ट. नेक्स्ट
Next is additive inverse. Additive inverse of minus a upon b. इझी आहे हा, याचे ऑप्शन देत नाही. ॲडिटिव्ह इन्व्हर्स मीन्स ओनली साइन चेंजेस. याचा काय होईल? a अपॉन b. ऑप्शन ए. 6. A rational number between 1/4 and 1/3 is 7/24, 0.29, 13/48 and all of these. 1/4 and 1/3 rational number between 1/4 and 1/3. सो यांच्यामधला ऑप्शन हे रॅशनल नंबर काढायचा आहे. तर रॅशनल नंबर काढायचे आपण अलग अलग मेथड आहे, त्यांच्यामधला काढायचा आहे ना मिडल. तर 2 वेगवेगळ्या मेथड्स आहेत. तर आपण इथे बघूया. 1/4 एक मेथड आहे. 1/4 प्लस 1/3 डिवायडेड बाय 2 एक मेथड आहे. त्यांची सम डिवायडेड बाय 2. इथे सम होईल बघा. हा थोडा प्रॉब्लेम इझी आहे, पण ऑप्शनमधलाच ॲन्सर तुम्हाला काढायचा आहे, त्याच्यामुळे लक्ष द्या. यांची सम काय येईल? यांची सम होईल 1 × 3 क्रॉस प्रॉडक्ट करा. 1 × 3 3, 1 × 4 4 अपॉन 4 3 जा 12 डिवायडेड बाय 2 मीन्स 3 + 4 7/12 डिवायडेड बाय 2 मीन्स मल्टिप्लाय बाय 1/2 मीन्स 7/24. 12 2 जा 24. पहिलं ऑप्शन आलं आहे. पहिलं ऑप्शन ॲन्सर बरोबर आहे. बट इथे 4th ऑप्शन आहे ऑल ऑफ दीज. ऑल ऑफ दीज आहे ना, त्यामुळे ऑल जर असेल तर तुम्ही सेकंड ॲन्सर येते का बघा. आता थर्ड येऊ शकते का? थर्डवाला इझी आहे. याचा 24चा ट्वाईस आहे हा 48. 24चा ट्वाईस 48 म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 केलं तर याला न्यूमरेटरला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर काय होईल? 7 2 जा 14. इथे काय आहे? 13. म्हणजे सी करेक्ट नाही आहे. मग सी करेक्ट नाही तर ऑल ऑफ दीज येऊ शकत नाही, मग सेकंड पण येऊ शकत नाही. मीन्स ओनली ए. हे बघा 7/24 आहे ना, याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर इथे किती? 7 2 जा 14, 24 2 जा 48. म्हणजे हे जर ॲन्सर इथे जर 14 असतं तर आपलं सी आलं असतं. मग सी जर आलं असतं तर तुम्हाला सेकंड पण चेक करावं लागलं असतं, सेकंड आहे का. और दुसरी मेथड आहे. दुसरी मेथडची आहे. दुसरी मेथड बघा. दुसरी मेथड म्हणजे असं करू शकता तुम्ही. 1/4 मीन्स 0.25. कारण एक डेसिमलचा ॲन्सर आहे ना, तर डेसिमलमध्ये याचा ॲन्सर काय आहे ते बघू आपण. 1/4 मीन्स 0.24 माहिती आहे सर्वांना. 1/4 मीन्स 0.25 अँड 1/3 ची व्हॅल्यू येते 3 3 जा 9. याने डिवाइड करा. 3 3 जा 9. 3 हे बघा, ज्यांना येत नाही त्यांनी बघा. 1/4 पॉईंट घेतला 0. 4 2 जा 8 रिमाइंडर 2 पुन्हा 4 5 जा 20. सगळं रिवाईज होते. हे 0 आलं, रिमाइंडर 0 आला मीन्स टर्मिनेट झाला. टर्मिनेट झाला म्हणजे पूर्ण डिव्हिजन झालं. तर किती आलं त्यांचं डिव्हिजन? 0.25. ना 1/3. 1/3 म्हणजे 3 ने डिवाइड करायचं 1ला. बघा 0 पॉईंट घेतला 0. 3 3 जा 9 1 अगेन 3 3 जा 9 1. सो याला म्हणतात रिकरिंग. मीन्स if you continue this process you will get remainder 1 in every step. In every step you will get remainder 1. So this 3 3 3 will be continued. means सो ह्याचा शॉर्टमध्ये काय होईल? मग आपल्याला 2 डिजिटमध्ये ॲन्सर पाहिजे ना. सो याचं 0.33 यांची सम केली तर काय होईल? मग 0.25 प्लस 0.33 किती? 8 अँड 5. 0.58 येते. इथे 0.29 आहे. डेसिमलमध्ये याचा ॲन्सर येते 0.58
आणि फ्रॅक्शनमध्ये आलं 7/24. 7/24ला आपल्याला या फॉर्ममध्ये पण आणता येते, म्हणजे मल्टिप्लाय करत. तर कोणत्याही ऑप्शनप्रमाणेच तुम्हाला ॲन्सर काढावं लागते. त्यामुळे इथे एकच ॲन्सर आहे, ऑल ऑफ दिस इज नॉट करेक्ट. नेक्स्ट, what is multiplicative inverse of 0? What is multiplicative inverse of 0? 0 चा multiplicative inverse काय आहे? Now what is the multiplicative inverse? Multiplicative inverse means reciprocal. So 0 चा reciprocal काय आहे बघा इकडे. 0 means you can write 0/1. 0 means 0/1 and multiplicative inverse means it's reciprocal. So it's मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ 0. तर ह्याचा रेसिप्रोकल म्हणजे याला उलटं केलं तर काय होईल, 1/0. नाव व्हेन डिनॉमिनेटर इज 1नी तुम्ही 0ला डिवाइड केलं तर ॲन्सर 0 येते. बट तुम्ही 0नी कोणत्याही नंबरला डिवाइड केलं तर नॉट डिफाईन येते. याचं काय, इज नॉट डिफाईन, इज नॉट डिफाईन ऑर इन्फायनाइटेड म्हणू शकता तुम्ही. सो ॲन्सर इज डज, इथे नॉट डिफाईन नाही दिलाय, डज नॉट एक्झिस्ट दिलाय. दॅट इज डज नॉट एक्झिस्ट, डज नॉट एक्झिस्ट, ऑप्शन सी. नाउ 0.75 व्हेन रिप्रेझेंटेड 0.75 व्हेन रिप्रेझेंटेड ॲज अ रॅशनल नंबर, ॲज अ रॅशनल नंबर इज कोणता आहे, 0.75 हा डेसिमल फॉर्ममध्ये, याला रॅशनल फॉर्ममध्ये तुम्हाला आणायचं असेल तर काय होईल बघा. 0.75 म्हणजे देर आर डेसिमल पॉईंट इज आफ्टर 2 डिजिट्स. डेसिमल पॉईंट इज आफ्टर 2 डिजिट्स मीन्स इफ यू रिमूव्ह दिस डेसिमल पॉईंट यू हॅव टू डिवाइड बाय 100. हा झाला याचा रॅशनल फॉर्म. बट इट इज नॉट स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म नाही. स्टँडर्ड फॉर्म मीन्स लोवेस्ट फॉर्म. लोवेस्ट फॉर्म जर याला काढायचं असेल तर दोघांनाही तुम्ही 25ने डिवाइड करू शकता. याचा SCF काय येतो 25. 25 3 जार 25 4 जार म्हणजे याचा ॲन्सर येते 3/4. नेक्स्ट, the value of expression 2/3 plus 5/11 plus -1/3 plus -3/11 is equal to option A 1/33, 2/33, 10/33 and D is 17/33. So find the value of this expression. ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. फर्स्ट राईट द एक्सप्रेशन 2/3 प्लस 5/11 प्लस -1/3 प्लस -3/11. नाव हाऊ मेनी टर्म्स आर देअर, देर आर 4 टर्म्स. 4 टर्म्सची तुम्हाला सम करायची आहे. तर शक्यतो पहिले ग्रुपिंग करून जर सम होत असेल तर जास्त इझी जाते. म्हणजे ग्रुपिंग मीन्स सेम डिनॉमिनेटर, या दोघांचा ग्रुप करा आणि या दोघांचा ग्रुप करा. मीन्स 2/3 प्लस इंटू मायनस मायनस किंवा प्लस ठेवलं तरी मग आतमध्ये घ्या नंबर, प्लस हा 5/11 प्लस -3/11. या दोघांची सम करा वेगळी, या दोघांची वेगळी करा. ह्यांची सम काय होईल 2/3 प्लस -1/3. डिनॉमिनेटर सेम आहे मीन्स 3. 2 प्लस -1, 2 प्लस -1 किती होते 1. 2 प्लस इंटू मायनस मायनस मीन्स 2 - 1 1. हिअर ह्यांची सम 11. 5 प्लस -3 मीन्स 5 - 3 2. नाव इट इज इझी. डिनॉमिनेटर्स कोणते आहेत 3 and 11. बोथ आर co-prime numbers or prime numbers. When these are prime numbers you have to make cross multiplication. Means cross multiplication 1 into 11
2 इंटू 3 6 मधलं साईन प्लस आहे 3 इंटू 11 33 मीन्स 11 प्लस 6 17 अपॉन 33 17 अपॉन 33 ऑप्शन नंबर इज डी. नेक्स्ट टेंथ simplify again simplify 2 upon 3 plus minus 4 upon 5 plus 7 upon 15 plus minus 11 upon 20. Now simplify. Options are minus 1 upon 5, B minus 13 upon 60, C minus 4 upon 15, minus 7 upon 30. Now simplify. Easy आहे बघा. First write this expression 2 upon 3. तुम्ही लिहितानाच काय करा, हे 3 आणि 15 मल्टिपल आहे ना, हे जवळ जवळून घ्या. म्हणजे प्लस 7 अपॉन 15 प्लस मायनस 4 अपॉन 5 प्लस मायनस 11 अपॉन 20. नाउ दिस या दोघांची सम वेगळी करा, या दोघांची सम वेगळी करा. काय होईल 3 and 15 these are not प्राईम नंबर्स. को प्राईम पण नाही. को प्राईम म्हणजे दोघांमध्ये कॉमन डिवायझर नको. इथे 3 आणि 15 3च्या टेबलमध्ये 15 येतो, मीन्स 15 इज डिव्हिजिबल बाय 3. सो these are not को प्राईम नंबर्स. तर यांची सम कशी करायची, तुम्ही मल्टिप्लाय करून करता. आतापर्यंत 7th पर्यंत तुम्ही डिनॉमिनेटर सेम करता, इक्वल करून घेता. तर आता इक्वल नाही करून घ्यायचं, LCM मेथडनी काढायची. प्रॅक्टिस करा. LCM मेथड म्हणजे 3 आणि 15चा LCM काय येतो 15. आता LCMची मेथड बघा वेगवेगळे आहे. व्हेन वन नंबर इज मल्टिपल ऑफ अदर, व्हेन वन नंबर इज मल्टिपल ऑफ अदर, सो ग्रेटर नंबर इज LCM. Here 15 is multiple of 3. 15 is multiple of 3. 3चा मल्टिपल आहे ना 15. सो ग्रेटर नंबर 15 इज LCM. इथे LCM 15 लिहा. आणि नंतर 3 ने याला डिवाइड करायचं. 3 5s are 15 and 5 2s are 10. म्हणजे 2 into 5. बघा ज्यांना माहीत नाही त्यांनी ही मेथड लक्षात ठेवा. तुम्ही असं करता, तुम्ही काय करायचे आतापर्यंत यांच्या दोघांची सम करायची ना, मग याचा डिनॉमिनेटर 15 करता, म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 5 आणि 2 मल्टिप्लाय बाय 5 या दोघांची सम. ते पण चालतं, पण त्याला वेळ लागते जरा. तर इथे काय होईल, यांचं LCM 15, 3 ने डिवाइड केलं 15ला की त्याला 5 आणि त्या 5 ने याला मल्टिप्लाय करायचं. आणि 15चा डिनॉमिनेटर LCM आणि सेम आहे म्हणून इथे 7 ॲज इट इज. हिअर 5 आणि 20चा LCM, 5 आणि 20 इज मल्टिपल ऑफ 5. 5चा मल्टिपल आहे ना, सो ग्रेटर नंबर इज 20. सो LCM इज 20. न 5 ने याला डिवाइड केलं की ते त्याला 5 4 जा 20 आणि 4 इंटू -4 4 इंटू -4 इंटू 4. हिअर अगेन 20 सेम ॲज इट इज. 20 डिनॉमिनेटर आणि LCM सेम आहे, तर त्यांचं डिव्हिजन काय ते 1 इंटू मीन्स 2 5 जा 10. रिमेंबर डी मास रूल अप्लाय करा. इथे डी मास रूल माहिती आहे, डी मास बॉड मास. डी मास मीन्स मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आधी, नंतर ॲडिशन सबट्रॅक्शन. सो इथे मल्टिप्लाय हे आधी, म्हणजे 5 2 जा 10, 10 प्लस 7 17 15. हिअर -16 आणि इथे -11 प्लस इंटू -11 अपॉन 20 मीन्स 17 अपॉन 15. यांची सम येते, दोन्ही निगेटिव्ह आहे. आपली सम मी आताच घेतली. दोन्ही साईन सेम असेल तर आपण काय करतो, तेच साईन द्यायचं आणि ॲडिशन. दोन्ही साईन सेम आहे ना, तर निगेटिव्ह. यांची सम येते 27 अपॉन 20. नाव 15 and 20 दीज आर नॉट मल्टिपल्स ऑफ इच अदर. तर LCM काढा.
किंवा डिनॉमिनेटर सेम करा, तुम्हाला जे इझी वाटते ते. LCM केलं तर काय होईल, 15 आणि 20चा LCM घ्या किंवा दोघांचा LCM काय, तो 15 4 जा 60, 23 जा 60. इकडे बघा असं करू शकता, 15 4 जा 60 म्हणून याला सुद्धा 4ने केलं. हिअर 23 जा 60, तर -27ला सुद्धा 3ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल इथे, 17 4 जा किती 68 अपॉन 60, यांची सम येते 16, ह्यांचा प्रॉडक्ट येतो -81 अगेन 60, -81 आणि 68, -81 अँड 68ची सम, 1 + 1 मायनस, सबट्रॅक्शन, साइन ऑफ ग्रेटर नंबर इज निगेटिव्ह, अँड 81 - 68, 81 - 68 अपोजिट साइन असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो ना, 11 - 8 3 1 मीन्स 13 -13 अपॉन 60, -13 अपॉन 60 ऑप्शन बी. पुन्हा प्रॉब्लेम तेच करून पहा, रिवाइज करा, या टाईपचे दुसरे करा वेगवेगळ्या बुक्समध्ये पाहून. नेक्स्ट the value of, next है 11th, the value of -5/9 divided by 2/3 is, options are -5/2, -5/6, -16/12, -6/5. So what is the value of these two numbers? Division है, -5/9 divided by 2/3. You have to divide these two fractions. डिव्हिजन करताना काय करायचं, मल्टिप्लिकेशनमध्ये साइन चेंज करायचं असेल तर हा पहिला फ्रॅक्शन जसाच्या तसाच लिहायचा. राईट फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज, पहिल्या फ्रॅक्शनला चेंज करायचं नाही, साईनला नाही, डिनॉमिनेटरला नाही, तसाच ठेवायचा. ह्या डिव्हाइडचा तुम्ही मल्टिप्लाय केलं, ह्याचा मल्टिप्लाय केल्यावर हा आता चेंज होतो 3/2. राईट फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज, चेंज द साइन ऑफ डिव्हिजन इंटू मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशनच ठेवायचं, पण डिव्हिजनला फक्त मल्टिप्लिकेशन. आपल्याला असा क्रॉस फ्रॅक्शनची तुम्हाला डिव्हिजन करायची असेल तर याच मेथडने करावं लागते, मल्टिप्लायचं साइन करायचं अँड सेकंड फ्रॅक्शनला रेसिप्रोकल लिहायचा. नाव मल्टिप्लाय दिस, 3 × 1 = 3 3, न्यूमरेटर डिनॉमिनेटर सोबत कॅन्सल होतो, न्यूमरेटर कॅन्सल होत नाही, डिनॉमिनेटर कॅन्सल होत नाही. नाव -5 × 1, 3 2 = 6, -5/6 ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट now solve this problem. If 3/7 plus x plus -8/21 plus 5/22 is equal to -25/462, find value of x. You have to solve this equation, means find value of x. म्हणजे या 4 फ्रॅक्शनची सम दिलेली आहे तुम्हाला आणि त्यातलं सेकंड फ्रॅक्शन x आहे, तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. तर काय कराल, फर्स्ट 3/7 प्लस x प्लस -8/21 5/22 is equal to -125/462. तर बघा आता इथे मगाच्या सारखंच आहे,
7 आणि 21 एका ग्रुपचे, 7 3 जा 21 आणि 22 आणि हा एका ग्रुपचा आहे. तर पहिले तुम्ही सगळे ट्रान्सपोज करून घ्या. हां, तर काय होईल, x इज इक्वल टू, हां हे 1 2 3 ही ट्रान्सपोज करा. राईट दिस फ्रॅक्शन ॲज इट इज, त्याला ट्रान्सपोज करायचं नाही, त्यामुळे त्याचं साईन चेंज होणार नाही. या तिघांचे साईन चेंज करायचे. हा 3/7 ट्रान्सपोज झाल्यावर काय झालं, -3/7 किंवा ह्याच्याजवळ हा फ्रॅक्शन लिहा -5/22 अँड हा -3/7 आणि हा मायनसचा होईल +8/21. आता ह्या दोघांची सम कंबाईन करा, या दोघांची 2 ग्रुपनी आपण ॲडिशन करून मग त्या दोघांची करू. तर काय होईल इथे, या दोघांचा 462 आणि 22 ह्याचा हा मल्टिपल आहे बघा. 462 याला 22 ने डिवाइड होते की नाही, 22 2 जा 44 रिमाइंडर 2 21 1 जा. म्हणजे याचे फॅक्टर्स आले, याचे फॅक्टर्स आहे 22 आणि 21. तर याला पण तुम्हाला तुमच्या मेथडने घ्यायचं असेल तर याला जर तुम्हाला 462 करायचं असेल तर या 22ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 22ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 462 येते, 22 × 21 म्हणजे याला 21ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करा कशाने, 21ने. सो मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 21. हिअर 7 3s are means 7 3s are 3 3s are 8/21. हां, हिअर 462 एक स्टेप वाढवा वाटल्यास कन्फ्यूज व्हाल तुम्ही. यांचा प्रॉडक्ट किती येतो 462, यांची 5 1 जा 5 5 2 जा 10. ह्यांचं 7 3s are 21 3 3s are 9 8/21. LCM यांचा सेम आहे नंबर म्हणजे 462. सो -125 हिअर मायनस दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे ना, तर यांचं जेव्हा डिनॉमिनेटर सेम केले ना तेव्हा न्यूमरेटरचं जशा तसेच लिहून घ्यायचे, जे साईन असेल ते -125 -105. हिअर आता इथे मायनस साईन आहे, कन्फ्यूज होऊ नका. हे जर प्लस करून घ्या, हे बघ हे साईन प्लस करा आणि हे साईन याला देऊन द्या, असं सोपं जाईल तुम्हाला. हे बघ इथे साईन प्लस केलं आणि इथलं मायनस साईन मी इथे दिलं, म्हणजे यांचं आता डिनॉमिनेटर सेम आहे. तर -9 + 8 यांची सम करा. किती यांची सम, दोन्ही सेम आहे साईन. 125 105 किती होते 230/462 आणि ह्यांची -9 + 8 मायनस प्लस इथे प्लस हे साईन होईल -1/21. नाव अगेन 462 मीन्स 22 × 21. तर ह्याला पुन्हा 462 करायचं असेल इथे तर 21ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 22ने. मीन्स -230/462 प्लस 21 × 22 and -1 × 22. I will repeat this problem again. 230 प्लस -22 अपॉन यांचा प्रॉडक्ट येतो 462. डिनॉमिनेटर इज सेम, दोघांचे साईन सेम आहे, मीन्स काय येईल -252. नाव ऑप्शनमध्ये बघा सगळे 11 आहेत डिनॉमिनेटर. चारही ऑप्शनचे डिनॉमिनेटर्स 11 आहे, म्हणजे याचा डिनॉमिनेटर तुम्हाला 11च्या फॉर्ममध्ये आणायचा आहे. तर 11 कसं कराल तुम्ही, 462ला कशाने डिवाइड केल्यावर 11 येते, याचे फॅक्टर्स पहा. 11ने जर डिवाइड केलं तर काय येईल 11 4 जा 44 11 2 जा 22 मीन्स 11 × 42. आता डिनॉमिनेटर 11 आहे म्हणजे ऑब्विसली 42 कॅन्सल करायचं आहे तुम्हाला. तर याचे पुन्हा फॅक्टर्स काढा 252चे
काढा फॅक्टर्स, यांना कशाने डिवाइड होते 4, यांची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लावा. डिव्हिजिबिलिटी टेस्ट लावली तर काय होईल 5 + 2 + 2 9, 9ने डिवाइड होते. म्हणजे याला जर मी 9ने डिवाइड केलं तर 9 2 जार 18 7, 9 7 जार 9 8 जार 72 मीन्स 9 × 28. अगेन हे बघा इझी आहे. तुम्ही इथे 11 आहे, आपल्याला 42 याचा फॅक्टर येते का बघा. तर 42 येण्यासाठी काय होईल, याचा फॅक्टर काय येतो 7 4 = 28 अँड 7 4 = 28 आणि 9 मीन्स 3 × 3. तर बघा हे बघा 9चे फॅक्टर 3 × 3 7 4 जार. आपल्याला 42 कॅन्सल करायचं आहे कारण डिनॉमिनेटर सगळ्यांची 11 आहे ना, इथे 11 राहायला पाहिजे. फक्त 42 कॅन्सल करायचे, त्याचा प्रॉडक्ट 42 येते का बरं. 7 6 जार 7 6 जार 4, 7 6 जार 42 म्हणजे याचा फॅक्टर पुन्हा घ्यावा लागते तुम्हाला. 3 3 जार 7 3 जार 21, यांचा प्रॉडक्ट येतो 21 आणि हा 4 म्हणजे 3 2 2 जार मीन्स 11 × 42 मीन्स यांचा 42 म्हणजे 3 2 जार 6 × 42 अपॉन 11 × 42. आता 42 42 कॅन्सल, 6/11 आहे. 6/11 ऑप्शन ए. थोडं कॉम्प्लिकेटेड झालं हे, किंवा ना तुम्ही इथूनच याचा 42ने याला डिवाइड करा. इझी मेथड, इथून दुसरी मेथड घ्या वाटल्यास. हे बघा 462 मीन्स 11 × 42. तर बघा डिनॉमिनेटर 11 नाही पाहिजे ना आपल्याला, म्हणजे 42 कॅन्सल करायचं आहे. म्हणजे न्यूमरेटरचे 2 फॅक्टर्स घ्यायचे, एक 42 आला पाहिजे. तर डायरेक्ट तुम्ही याला 42ने डिवाइड करा बरं. 252ला जर तुम्ही 42ने डिवाइड केलं तर किती होईल 42 6 जार 6 2 जार झालं 6 2 जार 12 1 कॅरी 6 4 जार 24 + 1 मीन्स 40. इथे डायरेक्ट तुम्ही असे लिहू शकता 6/42 कॅन्सल. ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड झाली तर ही इझी आहे. एकदा पुन्हा रिपीट करा हा प्रॉब्लेम. इकडे बघा या 4 फ्रॅक्शनची सम दिलेली आहे तुम्हाला आणि त्यातला एक फ्रॅक्शन एक्स दिला आहे, तर त्याची व्हॅल्यू काढायची आहे. तर मी काय केलं, पहिले हा एक्स ठेवला आणि हे 3ही फ्रॅक्शन ट्रान्सपोज केले. म्हणजे हा निगेटिव्हचा निगेटिव्ह राहिला, हा निगेटिव्हचा झाला, हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला, हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला, हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला. मी लिहिताना आपण या दोघांचा ग्रुप केला, या दोघांचा ग्रुप केला व्हाय. किंवा एक दुसरी मेथड, या चौघांचाही एलसीएम काढून पण तुम्ही करू शकता. दुसरी मेथड, हाच प्रॉब्लेम मी दुसऱ्या मेथडने सांगते. यात मी या दोघांचा ग्रुप केला, या दोघांचा ग्रुप केला. मी हाच प्रॉब्लेम तुम्हाला चौघांचाही एकदम एलसीएम काढून सांगते. इकडे बघा यांचा एलसीएम काढा. 462 22 7 आणि 21. ज्यांना कठीण वाटते त्यांनी 2-2चे वेगवेगळे ॲडिशन करून सम करा, किंवा चौघांचाही कसा काढायचा. आता हे लेवल 2चा प्रॉब्लेम होता त्यामुळे थोडा कठीण आहे. तर बघा 1 2 3 4 लिहिले. हे बघ 7 21 22 462 यांचा एलसीएम काढायचा असेल तर या मेथडने घ्यायचा. फक्त एलसीएम असेल तर यांचा कॉमन एक डिवायझर घ्या सगळ्यांचा. कोणता 7 7 1 जा 7ने याला डिवाइड केलं, 7ने याला डिवाइड केलं किती येते 7 3 जार. ह्याला डिवाइड होत नाही असंच ठेवलं. 7 3 जा 21 7 4 जा 7 6 जा 42 अगेन 4 7 6 जार. पुन्हा डिवाइड करा या तिघांना. याला कशाने 3ने होते का, याला होते 11ने, या दोघांना 11ने होते 11. याला डिवाइड होत नाही, याला डिवाइड होत नाही. 11 2 जार 11 6 जार. अगेन 3ने करा 3 1 जार. याला डिवाइड होत नाही तर 2 ॲज इट इज. 3ने याला डिवाइड केलं 2. पुन्हा 2ने डिवाइड करा 1 1 1 1. बघा एलसीएममध्ये या मेथडमध्ये शेवटी 1 1 1 येईपर्यंत डिवाइड करायचं. आणि एस सी एफमध्ये
कॉमन फॅक्टर असेपर्यंतच करायचं. तर यांचा LCM काय येतो, यांचा 7 × 11 × 3 × 2 काय येतो, 3 2 जा 6, 6 7 जा 42, 42 × 11, 11 2 जा 22, 11 4 जा 44 + 2 40. तोच नंबर आला, हाच LCM यांचा. म्हणजे हा नंबर लिहिला मी 462. याने याला डिवाइड केलं 1 आलं, 1 याला मल्टिप्लाय केलं -125 -22ने याला डिवाइड करा. 22ने डिवाइड केलं तर काय उरते, डिवाइड करून नाही पाहायचं, कसं करायचं, हे फॅक्टर्स आहे ना, तर यांचा प्रॉडक्ट तर 22 म्हणजे 7 × 3 म्हणजे 21 राहील. तर 5 × 21, 7ने डिवाइड केलं, हे फॅक्टर्स आहे. या फॅक्टरला तुम्ही 7ने डिवाइड केलं तर काय राहते, 7 7 कॅन्सल, तर हे 3 नंबर राहते ना. त्यांचा प्रॉडक्ट येतो 11 3 जा 33, 2 जा 66 मीन्स -3 × 66 प्लस 21ने डिवाइड केलं याला. हे फॅक्टर आहे ना, हे याचे फॅक्टर आहे. याला 21ने डिवाइड केलं तर 7 3 जा 21, 11 2 जा 22 मीन्स 8 × 22. थोडा कॉम्प्लिकेटेड आहे प्रॉब्लेम, पण प्रॅक्टिस करा पुन्हा. -125 -5 1 जा 5, 5 2 जा 10 -6 3 जा 18, 1 कॅरी 6 3 जा 18 + 1 19 प्लस 8 2 जा 16, 8 2 जा 16 + 1 17. या चौघांची सम करायची आहे तुम्हाला, या चौघांची सम करायची आहे. तर या दोघांची सम करून घ्या आधी. किती होती या दोघांची सम किती होते, -230. आणि हा एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, साइन ऑफ ग्रेटर नंबर मायनस, सबट्रॅक्शन 8 - 6 2, 9 - 2 2, 462. आता दोन्ही निगेटिव्ह, यांची सम काय येईल, 2 3 + 2 5 -252 / 462. आता पुन्हा याचे फॅक्टर्स मगाशी पाडले आपण, ह्याचे फॅक्टर्स मगाशी पाडलेले आहे, तर सेम आहे. एक ही मेथड आहे, एक मगाशी सांगितली ती मेथड आहे. 2 2च्या ग्रुपने ॲडिशन करायचे आहे. तर तुम्हाला जी इझी वाटते ती करा.